विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे आई काजे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगमान्य श्रीमंत सद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा असा अभंग असून अभंगाचा काहीचा अर्थ अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा वाचल्यानंतर समजेल एवढा सोपा, पण मात्र एखाद्या तात्विक माणसाने जर वाचला तर त्यामधलं गुह्य शोधता शोधता आयुष्य जाईल एवढा कठीण अशा प्रकारचा हा अभंग आहे. विठ्ठल जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येक प्राणी हा आपल्याला वेगळा वेगळा दिसतो, पण जगद्गुरु म्हणतात की तो वेगळा वेगळा जरी दिसत असला तरी अस्तित्वाच्या भूमिकेवरती तात्विकतेच्या भूमिकेवरती हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो आणि विष्णुमय जग असल्यामुळे त्या प्रत्येक जीवामध्ये ते जीवत्व आपल्याला वेगळं वेगळं दिसते, पण त्याच्यामध्ये ईश्वरत्व आहे. विश्वे विश्वंभर बोले वेदांताचे सार म्हणजे या ठिकाणी कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, कोणी उंच नाही नीच नाही, कोणी कनिष्ठ नाही आणि कोणी श्रेष्ठही नाही, सगळे समसमान आहेत असं बघणं हा वैष्णवांचा धर्म आहे. आणि त्या सगळ्या वैष्णवांचा काय धर्म आहे आणि त्यांची काय लक्षणं असली पाहिजेत ह्या अभंगामध्ये विस्तृतपणे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना सांगतात. विठ्ठल कीर्तन मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर काहीसा परिहार देणं महत्वाचं असते. म्हणून आपल्या सर्वांना माहितीच आहे गेल्या 3 दिवसापासून होऊ घातलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आणि त्यामधली 3ऱ्या दिवशीची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. हरिभक्तीपरायण वैष्णवी महाराज राऊत यांच्या श्रीमुखातून आपण सर्वजण ही श्रीमद भागवताची अमृत तुल्य किंबहुना अमृतापेक्षाही फार मोठं श्रेष्ठत्व ज्याला आहे, अमृत ज्याच्या पुढे काचेसारखा आणि मणीसारखी ही कथा आहे, अशी कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात. गेल्या कित्येक वर्षापासूनची ही परंपरा, मला वाटते 33 वर्ष, किती वर्ष झाले, अनेक वर्ष झाले. आणि एवढ्या वर्षापासून ही श्रीमद भागवताची कथा हा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी पार पडतो. तुमचं आमचं सर्वांचं महत् भाग्य आहे. पण मात्र हे सगळे जे कार्यक्रम चालतात ना, शास्त्र म्हणते झालेच पाहिजे, प्रत्येक गावागावात झाले पाहिजे. शास्त्र काय म्हणते, ग्रामे ग्रामे सभा कार्या ग्रामे ग्रामे कथा शुभा पाठशाला मल्लशाला प्रतिपर्व महोत्सवा. आवाज सारखा ठेवा, इको कमी जास्त करू नका. ग्रामे ग्रामे सभा कार्य, गावागावात सभा कार्य झाले पाहिजे. ग्रामे ग्रामे कथा शुभा, गावागावामध्ये कथाधिकांचे शुभ प्रसंग कीर्तनाधिकांचे शुभ प्रसंग आयोजित झाले पाहिजेत. पाठशाला मल्लशाला प्रतिपर्व महोत्सवा, हा पर्व पाहून हे प्रत्येक कार्यक्रम आयोजित का केले पाहिजेत, कारण समाजाची बिघडती घडी किंबहुना बॅटऱ्या जरा चार्जिंग झाल्या पाहिजेत, ह्यासाठी अशा कीर्तनांची आवश्यकता असते, कार्यक्रमांची आवश्यकता असते. पण मात्र आपल्याला तसं पाहायला मिळते की कीर्तनात थोडी गर्दी कमीच असते. का हो, थोडी कीर्तन म्हटलं की गर्दी
कमी असते. कथा म्हटलं की दुपारचा टाइम सोंग्याले निंद्याले पिप्या तोड्याले आणखी कमी असते म्हणजे. आणि आता ह्या काळात तर जास्तच कमी आहे म्हणा, कारण त्याला वेगळे कार्यक्रम, दुसरे कार्यक्रम, दुसऱ्या सभा सुद्धा आहेत, पण तरीही कीर्तनाची उपस्थिती आहे. पण सध्या हल्ली 3 ठिकाणी गर्दी आहे मावशी. किती ठिकाणी? 3 ठिकाणी गर्दी आहे. हॉटेलात गर्दी, एवढा मोठा मंडप टाकून होती, जर लाडू जिलेबी बुंदी कचोऱ्या समोसे बापा अख्खा आकोट आलो असतो, एवढा मोठा मंडप. पण हॉटेलात गर्दी आहे. तमाशात गर्दी. इथे एखादा समजा जर पिक्चर लावला असतो तर त्याला पाहण्यासाठी जास्त गर्दी आहे. 3 ठिकाणी गर्दी आहे. किती ठिकाणी? हॉटेलात गर्दी, तमाशात गर्दी, सिनेमात गर्दी. तुफान आहे म्हणतात. हॉटेलात गर्दी, तमाशात गर्दी, सिनेमात गर्दी, तुफान. आणि देवाची देवडे मंगलस्थाने दिसायला दिसती वसान. वसान पडलेले दिसतात. अर्धा मंडप जास्त खाली आहे. कीर्तनकार जोऱ्याने बोंबलतो, ऐकणारे 10, 12, 13. जमाना निघाला पुरा मंडळी, जमाना निघाला असा आहे जमाना. सध्याचा जमाना काही डोकं लावायची गरज नाही. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. परिस्थिती बिघडली हो. बिघडले ब्रीद जनतेचे. सगळं ब्रीद बिघडलं आपलं. आपलं काय ब्रीद होतो? 4 वेद आपल्या धर्माचे मुख्य धर्मग्रंथ आहेत. ते समजण्यासाठी आपल्यापाशी एवढी मोठी बुद्धी नाही आणि तेवढा वेळही नाही. गुरुकुल शिल्लक राहिले नाहीत, आश्रम राहिले नाही, म्हणून तो विषय नाही. पण सोप्या भाषेत संतांनी ते ब्रीद आपल्याला सांगितलं. कोणतं ब्रीद होतं? आपलं ब्रीद होतं सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, हो सर्व लोक सुखी सदा, सर्वास हो आरोग्यता, कल्याण पथ सकळा कडो, लाभो न कोणाही व्यथा. हे जे ब्रीद होतं हे सांगणारे आपली एवढी महान संस्कृती. आता तो जमाना राहिला नाही महाराज. आता सगळे जण स्वार्थापायी, कोणी कुठं. एक जण तर मला भेटला, म्हणे महाराज, म्हटलं बोला देवा, दुनिया चंद्रावर पोहोचली तुम्ही अजून धोत्रावर. म्हटलं महाराज तुम्ही कुठून आले? तो म्हणायला लागला की मी इच्छाच. मी त्याला उत्तर दिलं, म्हटलं पा, चंद्रावर जर दुनिया गेली तरी चंद्रावर माझं धोतर जसं चालत नाही तसा तुझा जीन्स पॅन्टही चालत नाही. तिथं लोखंडाचे कपडे पाहिजे जात. मग त्या जीन्स पॅन्ट कशाला? तू तेच कपडे घालत जा ना. पण तुम्हाला वाटते का मावशी की जमाना दुनिया चालली चंद्रावर, पण मात्र यानं माणसाचं जीवन सुखी झालं का? हे पा, मंगळ ग्रहावरती मागं यान गेलं होतं म्हणतात. मंगळ ग्रहावर जाण्यासाठी भौतिक विकास पाहिजे. काय पाहिजे? भौतिक विकास. मंगळ ग्रहावर जाण्यासाठी भौतिक विकास पाहिजे, पण जीवनात मंगल होण्यासाठी आध्यात्मिक विकास पाहिजे. तो कीर्तनाच्या माध्यमातून पण काही लोकांना तिकडच मोठी काय जोर येते. बापा दुनिया चंद्रावर चालली म्हणते ना आपण इथं घरीच बसता काय? पण दुनिया चंद्रावर जरी जात असली तरी याच्यात संत मात्र विकास मानत नाहीत. आकाशात उडून राहिला आजचा माणूस. कुठेही जायचं असलं पटकन एका दिवसात पुरा भारत लावून जाऊ शकते. पण ह्या विज्ञानाच्या प्रगतीने सामान्य माणसाचं जीवन सुखी होत नाही. तुम्हाला सांगतो, अख्खी कुंभारवाडी जर चंद्रावर बसवली की नाही तिथेही भांडणच होतील. काय कामाचं चंद्राचं स्थान ते? पण जर संतांचे चरण, अभंग रूपी चरण तुमच्या आमच्या हृदयात निवास करायला जर आले तर कुंभारवाडी राहणार नाही. या ठिकाणी स्वर्ग उतरेल महाराज. काय उतरेल? स्वर्ग उतरेल. एवढी संत वचनात ताकद आहे. म्हणून भौतिक विकास तर होत आहे, पण आध्यात्मिकतेची जोड त्याला पाहिजे. भौतिक विकास काय? छोटे बड़े लड़के सभी टीवी देखते ही जा रहे, माँ बाप के संग बैठकर संस्कार कैसे पा रहे, फुर्सत नहीं अभ्यास करने
जो सिखाते स्कूल में, तो उन्नति की बात क्या सब मिल रही है धूल में. चंद्रावर चालले म्हणतात. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली. मंदिरात चोऱ्या सुरू आहेत, दुनिया चंद्रावर चालली. ऐका मला काय सांगायचं आहे. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिली, साधू संता संगे हाना मारी पाहिली, पतिव्रता असोनी उपाशी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. कशी दुनिया चंद्रावर चालली. कुणी अज्ञानी सांगे कलीचा असे खेळ हा, कुणी पंचांगी सांगे कलीने दिला फेरा. आपल्याला सांगतात पंडित लोक सध्या काळ विकट चालू आहे, काळ जरा योग म्हणजे शनी आला, राहू आला, केतू आला. अरे काही नाही. कुणी अज्ञानी सांगे कलीचा असे खेळ हा, कुणी पंचांगी सांगे कलीने दिला फेरा. कशाचा खेळ आणि कशाचा हा कलीचा फेरा, दोष हा मानसा तुझ्या कर्माचा सारा. हुंड्यासाठी मुलगी लग्नाची राहिली, हुंडा दिल्यावर ही मुली उभी जाडली. आणि सांगा हे खरी परिस्थिती नाही का आपल्या समाजाची. बायकोने नवऱ्याची मर्जी मोडली, मग नवऱ्याने बायको बेफाम झोडली. परिस्थिती नाही बरोबर. अशीच परिस्थिती असताना सुद्धा मग काय करायचं. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. वाढला भ्रष्टाचार आणि काळा बाजार, भांडवलदार येथे बनले मुख्य सरदार. भांडवलदार मुख्य सरदार बनले. काळा बाजार गल्लोगल्ली सुरू आहे. नकली बियाणे विकती खुलेआम बाजारात, असे हे देशद्रोही जगती भारत देशात. काय करता अशा समाजाची घडी जर सुधारायची असेल ना, तर संत वचनाशिवाय पर्याय नाही. समाजात किती काय खतरनाक काय भयानक परिस्थिती सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर एवढी स्पष्ट मांडली. ते म्हणतात, गैया कटे मधिरा बळे सीने नटो का जोर है, व्यभिचार तो खुला चले घर घर भले घुसखोर है, गुंडा ही मर्द कहलाएगा साधु पे पत्थर गालिया, वह रे तुम्हारा राज फिर रावण को भी लजवा दिया. रावणाच्या काळात जरी शासन चांगलं असेल, पण ह्या काळातला काळा बाजार पाहवल्या जात नाही. एवढा भयानक आहे. आपलं दुर्लक्ष आहे म्हणून काय झालं. पण समाज सध्या वाईट परिस्थितीला. या समाजाला चांगल्या परिस्थितीवर आणण्यासाठी माहित आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल महाराज. तुम्हा आम्हाला सगळ्यांना वेगळं राहून चालणार नाही. एकट्याची ताकद पुरत नसते. सगळा समाज एकत्रित ज्या वेळेस होईल ना, समाज सुधरेल, अवश्य सुधरेल. काय होते माहिती आहे का, समाजामध्ये वाईट गोष्टी का वाढतात. सत्य पडत असे कमजोर, म्हणून असत्य होई शिरजोर. ह्या वाईट परिस्थित्या का वाढल्या समाजामध्ये. सत्य कमजोर. जे चांगले माणसं आहेत ना, सज्जन म्हणून घेणारे आहेत ना, ते शांत बसतात. तुम्ही पहा संध्याकाळी ज्यांना थंड पाणी प्यायचं असते, समजते ना इकडे, थंड पाणी थंडीतही त्यांचा जथ्था असते. एकटा जाते काय, दोघं तिघं पाहून जाते, सोबत घेऊन जाते. मंदिरात जायचे असले तर आपण किती जण सोबत घेऊन जातो. एकटेच जातो ना. हो, तसा मी दूरचा नाही, आमच्या इकडे एकटेच जातात. इच्छा एकटाच जाते. शिल्लक काही त्याला कोणाला सोबत न्यावं वाटत नाही. काय करता, वाईट लोकांचं संघटन आहे, पण मात्र
तुमचं आमचं काही संघटन नाही. समाजाची घडी ह्याच मुळे बिघडली. काय म्हणतात तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, सत्य पडत असे कमजोर म्हणून असत्य होई शिरजोर. आपापला स्वार्थ सगळेजण बघतात आणि त्याचमुळे समाजाची घडी बिघडली. बरं, समाजाची जे परिस्थिती सुधारण्याचं स्वतःवरती कर्तव्य आहे असं समजतात जबाबदार लोक, नेते, नायक, मंत्री, संत्री, त्यांनी तरी समाज ठीक ठेवला का हो? नाही. एकदा काय झालं, भारतातला एक मंत्री अमेरिकेत गेला. त्याचा मित्र होता तिथं. त्याच्या बंगल्यावर गेला. अमेरिकेतला बंगला साधा असणार आहे का? काचाचं महल, बिलकुल एक नंबर असं पाहिलं त्यानं. हा भारतातला मंत्री आणि तो अमेरिकेतला मंत्री. हा भारतातला त्याला विचारायला लागला, का रे म्हणे तूही मंत्री मी मंत्री? म्हणे बरोबर. म्हणे तूही त्याच पदावर आणि मी त्याच पदावर? म्हणे बरोबर. म्हणे मग तुझा एवढा मोठा महाल आणि आमची झोपडी बदलून नाही राहिली, याला कारण काय? म्हणे तुला फॉर्म्युला नाही समजला. म्हणे चाल म्हणे खिडकीजवळ नेलं. खिडकीजवळ उघडली खिडकी. म्हणे नदी दिसते? म्हणे हो गड्या. म्हणे त्याच्यावरचा पूल दिसते? म्हणे हो गड्या. म्हणे 50% खाल्ले. बरं म्हणे असं आहे का? बरोबर, ठीक आहे. हा आला. मग यानं भारताची बुद्धी लावली. मग हा आला वापिस. 10 वर्षानं तोच त्याचा अमेरिकेचा मित्र ह्या भारतातल्या मंत्रीला भेटण्यासाठी या मित्राच्या घरी आला. मग आल्यानंतर याने बघितलं की याचा जेवढा अमेरिकेतला बंगला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट याचा महल झाला. हा आला, यानं पाहिलं, अंदर गेला, विचारलं का रे? म्हणे तूही मंत्री मी मंत्री? म्हणे बरोबर. म्हणे तुझा एवढा मोठा महाल आणि माझा अर्धाच राहिला, तू तर माझ्यापासून शिकला की कसं कमावतात. म्हणे चाल खिडकीजवळ. यानं डबल खिडकीजवळ नेलं. उघडली खिडकी. म्हणे नदी दिसते? म्हणे हा. म्हणे पूल दिसते? म्हणे नाही. म्हणे 100% खाल्ले. समाज सुधरवणार अशा शक्ती खाणारे पण नाही. संतांची जे सत्ता आहे ना महाराज, तेच खरी सत्ता आहे. राजसत्तेचा काही भरोसा नाही. ते समाजाची घडी सुधरू शकत नाही. जर सुधारायचं असेल समाजाला तर संतांच्या चरणावरतीच यावं लागेल, दुसरा उपाय नाही. सध्या जमाना पण तिकडेच चालला. घुसरकर महाराजांनी एवढं सुंदर भजन लिहिलं याच्यावर. म्हटलं ना बाया म्हणतील लिहून दे जा महाराज. निवडणुकीचा आला जमाना. घुसरकर महाराजांचं भजन. निवडणुकीचा आला जमाना, मानासाठी खटपट नाना. जो जो म्हणतो मला मत द्या ना, मी उभा. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मत मागा. पण त्याच्यानंतर मतदान मागण्यासाठी घरोघरी फिरतो. असं करीन तसं करीन, खोटी साक्ष भरतो. मग काय म्हणतो, सांगतो लोकांना करील सुधारणा. जर पुढारी होईल गावाचा, मी उभा. आणि मग निवडून आला समजा, दिलं मत लोकांना. साधे बाबडे लोक काय दिलं मत. निवडून आल्यावर पिकली पोळी. निवडून आल्यावर पिकली पोळी. कुणाचा दसरा कुणाची दिवाळी. मग काय होते, हातात सरतान खिशात भत्ता. पूर्वीच्या बदलतात भावना, मी उभा. पण घुसरकर महाराज म्हणतात सगळे असे नसतात. म्हणे घुसरकर आता उघडा डोळे, राहू नका कोणीही साधे भोळे. सेवेचे व्रत ज्या त्यालाच मत द्या, तरीच गावात होईल सुधारणा, मी उभा. असो, शेवटचं एक वाक्य सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. तुकडोजी महाराज म्हणतात मत हे दुधारी तलवार. काय म्हणतात? मत हे दुधारी तलवार आहे म्हणतात. दुधारी तलवार म्हणजे दोन्ही. हो, अशी तलवार आहे ते की आपल्या जवळ जर असली तर असं समजू नका आपण सुरक्षित आहोत. दुधारी तलवार कशी असते, उपयोग करता नाही आला तर आपलाच वार आपल्याला घातक होऊ शकतो. तसं हे मत आहे.
मत हे दुधारी तलवार, उपयोग न केला बरोबर उलट तो आपलाची वार आपणावरी. मग सर्वांना माहितीच आहे, पण मात्र असो तिकडे गर्दी जास्त आहे, इकडे कमी आहे, एवढंच मला सांगायचं होतं. हे गर्दी पाहून जे सुचलं ते बोललो. आता अभंगामध्ये प्रवेश करू. विठ्ठल असो, पण मात्र वातावरण कशाचं जरी असलं तरी मात्र आपण सर्वजण हिंदू धर्मातील लोक आपला धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम जर असला तर तिथं उपस्थित राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे महाराज. त्याच्याशिवाय चालणार. तुकडोजी महाराज लहर की बरखेमध्ये म्हणतात, आपली श्रद्धा कमी झाली म्हणूनच हिंदू धर्मावरती संकट ओढवलं गेलं. पहा काय म्हणतात, हिंदू धर्म के देवता अब हिंदुओं से रूठ गए. आपले देवता म्हणतात आपल्यापासून नाराज झाले. का झाले? हिंदू धर्म के देवता अब हिंदुओं से रूठ गए. कारण है इसका एक ही, श्रद्धा रहित हिंदू भय. आपण श्रद्धा रहित झालो. कितने ही हिंदू धर्म के जन धर्म छोड़े जा रहे, हिंदू धर्म के साधू तो मठ में चकाचक खा रहे. असू द्या, पण मात्र ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय महाराज, खऱ्या संतांना ओळखून त्यांची शरणागती पत्कारणं. पहा अभंग जो आजच्या कीर्तनाकरता घेतला आहे ना, त्याच्या वेगळं काही बोलत नाही आहो. बरं, ह्या सगळ्या विविधतेने नटलेलं हे जे जग आहे ना, हे सगळं जग विष्णुमय आहे असा वैष्णवांचा धर्म आहे. पहा समाजामध्ये आज भांडणं सुरू आहेत, समाजामध्ये आज तंटे सुरू आहेत, समाजामध्ये आज मत्सर आहे, समाजामध्ये आज वैमनस्य आहे, समाजामध्ये आज काय नाही, सगळ्या प्रकारच्या वाईट चालीरीती आज त्याला पुरजोर आलाय. आज तर वैज्ञानिक सहाराही भेटला. लहान लहान मुलं ज्यांना आजपासून 25 ते 30 वर्ष अगोदर काही कळत नव्हतं, तेही मुलं आता त्यांच्याही भावना बिघडल्या. लहान लहान मुलांपासून तर मोठ्या मोठ्या जबाबदार लोकांपर्यंत आज समाजाची घडी बिघडलेली दिसते. त्याला कारण का? कारण हे सगळं जग त्यांना उपभोग वस्तू वाटलं, पण संत म्हणतात ती उपभोगाची वस्तू नाही, ते विष्णुमय. ऐका, उपभोग सकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले, सोभोवता आले तार चढले विषय सतारींचे. मुलींचे विद्यालय अलग नाही, विधवाही शृंगाराविण न राही, धाक कोणाचा कोणाही उरला दिसेना. नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तो चिगलासे व्यसने, शृंगार काव्य शिकवितो. रस्तो रस्ती खाद्य पेय, वैभवशाली विद्यालय, चैन हेच जणू जीवन ध्येय, कोणी सोय लावावी कोणा. समाजामधलं बदल किती झालं, समाजामध्ये पाप किती वर. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो सब पाप बढ़ रहा है. काय होता आपला इतिहास कहता है, इतिहास यहाँ पर दूध की नदियां बहती थी, हरे भरे इस देश की जनता सदा सुख में रहती थी, मगर आज खाने को मिलती ना रोटी. आजची समाजाची परिस्थिती काय आहे? आज नियति को छोड़ ये मानव पर नारी पर निगाह रखे, निश दिन सोता है विषयों में, पलना भजन में जाग सके. जग उपभोगाची वस्तू आपण समजलो. संतों की बाणी को कोई न माने. एखादं कालचं हनी सिंगचं गाणं असलं तर ते मुलाच्या मुखपाट आहे. सभी गुनगुनाते हैं सदा फिल्मी गाने, हर घर में होती है नटियों की पूजा, यही हो रहा है इसका नतीजा. कहीं कहीं एक निसर्ग बदलला. का बदलला? का कोपला? आपण आपली नित्याची कामं इमानदारीनं पार पाडत नाही. निसर्ग आपल्यावरती कोपला. निसर्ग राजा बघे बघे आणि थाप मारी गालावरती. तुकड्या दास म्हणे सावध व्हा, ऐकून घ्या येते क्रांती. तुकडोजी महाराजांनी अगोदरच सांगितलं होतं, जे समाज बदलून राहिला ना, निसर्ग राजा बघे बघे थाप मारी गालावरती. आता किती भोगावं लागून राहिलं, पण आपण तरीही संतांच्या त्या घोषणा, त्या सत्य घोषणा ऐकल्या नाहीत. समाजाची घडी किती बदलली पहा ना. शकुनामध्ये संतांनी सांगितलं, काय म्हटलं? 5 वर्षाची कन्या तार मागेल. काय भयानक बदल सांगितला या कलियुगामध्ये. 5000 वर्षापूर्वीपासून भागवत गर्जना करते की समाजामध्ये बदल होणार आहे, पण मात्र भागवत आपलं ऐकणं सुरू आहे, पण आपल्या अंतःकरणावरती ते आपण कधी बिंबवत नाही. भुईवरी दादा एक अद्भुत होईल. भविष्यवाणी केली होती आजपासून 500-600 वर्षापूर्वी संतांनी.
भुईवरी दादा एक अद्भुत होईल, 5 वर्षाची कन्या बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या भरतार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील. ऐकाया कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भरतारा सोडून घर घर फिरती नारी. ऐसा हा शकून दादा, शकून दादा, शकून दादा ऐका निर्धारी. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा. शकून समाजामध्ये हे जे विपरीत परिस्थिती आहे, सगळी विपरीत परिस्थिती एका कारणाने जग उपभोगाची वस्तू आपण सगळे समजलो. काय समजलो? संतांनी आपल्याला ह्या प्रवाहाच्या, वृत्तीच्या प्रवाहाच्या विपरीत नेण्याचा प्रयत्न केला. एक साधा उदाहरण सांगतो, लक्षात येईल. लग्नामध्ये गेले, हल्ली लग्न वेळेवर लागतात का? 11चा वेळ असला तर लग्न किती वाजता लागते? 1, आजी म्हणते 2, 1 आणि 2 3 वाजता. 1, 2, 3 पुढे त्याचे मेकअप राहते, सगळं राहते. कधी नवरदेव येत नाही, कधी डीजे पुढे नाचणं सुरू आहे, इकडे सगळे मंडपातले तपून राहिले. मग आता भूक फार लागते, पण सध्या माणसं हुशार झाले, घरूनच जेवण करून जातात. पण तरी एखाद्याला समजा चुकला तर मग त्याला भूक जास्त लागते. मग समजा लागणं बसल्या पंक्ती, हा पहिल्याच पंक्तीत बसतील, आले गुलाबजामुन. मग आता काही वदनी कवडं घेत आहे काय? हे रामकृष्ण हरी काही आहे काय? काय आहे? ओम भट, तेवढा मंत्र तुम्हाला माहित आहे. डायरेक्ट ओम भट स्वाहा. माणसाची वृत्ती माणसाला उपभोगाकडे सहज नेते. ऐका, उपभोगाकडे सहज नेते. तो गुलाबजामुन काय आहे? गुलाबजामुन आहे. कसा आहे? गोड आहे, मधुर आहे, आणि पोटात काय आहे? भूक आहे. बस, काही मागचा पुढचा विचार करायचा नाही, घ्यायचा. पण मात्र संतांनी आळा घातला. नाही, वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे. काय म्हटलं? वदनी कवड घेता, घास घेता, नाम घ्या श्री हरीचे. ते उपभोगाची वस्तूने देवाचा प्रसाद आहे म्हणून समजा. जगाला जे आपण उपभोगाची वस्तू समजतो, संतांनी सांगितलं की हे तुझं नाही, हा देवाचा प्रसाद म्हणून घे. बरं, आपण घरामध्ये समजा घर बांधतो, एखाद्याचं समजा झोपडी होती, चांगली पिपी त्यानं पेरली, त्याच वर्षी 750, 800, 900, 1000 रुपये समजा भाव आला. येत नाही म्हणा 1000, नाही येत ना, पण समजा आला. आणि तुमची झोपडी आहे आणि चांगली तुम्ही 2-3 एकरामध्ये पिपी पेरली होती आणि 1000 रुपये भाव आला, तुम्ही काय करसाल? काय करू आपण? घर बांधू. घर बांधल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये राहायला जाऊ. बरोबर? अगोदर वास्तुपूजन, राव महाराजला बोलावं सांग की नाही? डायरेक्ट जातो म्हणतात येतं. पहिले वास्तुपूजन असते ना, लोकांना जेव घालतो, वास्तुपूजन करतो, सत्यनारायणाची कथा वाचतो, शिऱ्याचा प्रसाद वाटतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो का? संतांनी आपल्याला सांगितलं की हे घर तू बांधलं, पण तुझ्याही अगोदर हे घर कोणाचं आहे? जर संतांनी सांगितलं नसतं तर घर बांधलं असतं, आणि उंदरं मांजरं जसं बिलकुल ते बिराड खोदल्यावर जसे घुसतात तसे माणसंही गेले असते. पण मात्र संतांनी आळा घातला की हे घर तुझं नाहीये, तुझ्या अगोदर घर कोणाचं आहे? देवाचं आहे. हे समजून जेवणाच्या अगोदर जेवण कोणाचं आहे? उपभोगाची वस्तूने देवाचा प्रसाद आहे. घर बांधलं, मग आता हे तुझंच नाहीये, यामध्ये अगोदर देवाची प्रतिष्ठापना.
स्थापना कर, पूजन कर, नंतर मग तुझा. कारण काय, हे देवाचं आहे. हे सगळी जे पृथ्वी आहे, हे सगळं जे जग आहे ना, हे देवाचं म्हणून आपण या ठिकाणी राहायला आलो. आणि नंतर मग संत सगळेजण उपदेश करतात की अरे हे शरीर सुद्धा आपलं नाही आहे, हे शरीर सुद्धा आपलं नाही आहे, देह देवाचे मंदिर. हे देह सुद्धा देवाचं मंदिर आहे. संतांनी हळूहळू आपल्याला ह्या देवाकडे नेलं. कुठं नेलं माहिती आहे संतांनी? हळूहळू विष्णुमय जग ह्या तत्वाकडे संतांनी आपल्याला हळूहळू नेलं. तुमचं आमचं भाग्य आहे की आपण या ठिकाणी जन्माला आलो. महाराष्ट्रात संत परंपरा लाभली मोठी. पाकिस्तानात जन्माला आले असते आणि तिथं चालते का रामकृष्ण हरी? तिथं जर असा सप्ताह लावला रामकृष्ण हरी मागून बॉम्ब याचा होय मोठा. भारत खंडे नरदेह प्राप्ती महाभाग्याची संपत्ती. पण त्याहूनही महत्वाचं आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. किती मोठी संत परंपरा लाभली. ह्या सगळ्या संतांनी कुठं नेला आपल्याला? विष्णुमय जग. हे जग देवाचं आहे. या जगामध्ये देव निवास करतो, किंबहुना तुझ्यात सुद्धा देव निवास करतो. बरं, एक प्रश्न विचारतो. आपण कित्येक पिढ्या गेले असतील, एक परंपरा आपल्यामध्ये सुरू आहे. कथा झाली, आरती झाली. आरती झाल्यानंतर आपण करतो घालीन लोटा अंगण वंदीन चरण. बरं, घालीन लोटांगणच्या वेळेस आपण काय करतो? मंदिराला प्रदक्षिणा घालतो, मंदिराला घालतो, स्वतः फिरतो. मग हे स्वतः फिरायचं काय? बरं ठीक आहे, मंदिर आहे त्याच्या भोवती फिरतो, ठीक आहे. ग्रंथ आहे त्याच्या भोवती, संत आहे त्याच्या भोवती प्रदक्षिणा, ठीक आहे, परिक्रमा करणं. पण हे स्वतः भोवती फिरणं काय आहे? स्वतःच फिरणं काय आहे? मंदिर आहे स्थूल रूपाने, म्हणून आपण त्या मंदिराच्या चहूबाजूने फिरतो, फेरी मारतो. पण हे मंदिर जे हृदयामध्ये आहे त्याला फेरी कशी मारायची? घालीन लोटांगण वंदीन चरण परंपरा लावली. तुम्हा आम्हाला कळलं पाहिजे. डोक्याला तिडा का लावतो? आपण देव आहो काय? नाही, पण आहे भूते देव म्हणून भेटतो या जना. विश्वे विश्वंभर बोले वेदा वासुदेव सर्वमिती. प्रत्येक सर्वम खलविदम ब्रह्म. प्रत्येक ठिकाणी देव. ईशावासमिदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृतः कस्य स्विद्धनम. अरे प्रत्येक ठिकाणी देव आहे. पण शास्त्र म्हणते तेन त्यक्तेन भुंजिता, म्हणजे त्यागपूर्वक त्याचा भोग करा, ईश्वराला समर्पण करून त्याचा भोग करा, आणि नंतर मग हे जग विष्णुमय आहे अशी चित्तामध्ये भावना होईल. का? कारण त्यागपूर्वक भोग जो असतो तो चित्ताला शुद्ध करतो. महाराज, जरा गोष्टी कठीण होऊन राहिल्या का? ह्या शरीरामध्ये देव आहे ते सांगून राहिलो मी आजी. डोळ्याला टिडा का लावतात? कारण ह्या शरीरात देव आहे. स्वतः भोवती प्रदक्षिणा का घालतात? कारण ह्या शरीरामध्ये देव आहे. हे देह जो आहे ना, हे देवाचं मंदिर आहे. आणि या आतमध्ये हृदयामध्ये राम जैसा हृदया माझी सकल सुखाचा हृदया माझी रामू. हृदयात राम आहे, ह्या हृदयात राम आहे. प्रश्न विचारसाल की सगळ्यांमध्ये देव आहे, माझ्यात देव आहे, याच्यात देव आहे, त्याच्यात देव आहे, दिसत का नाही? हा प्रश्न येत नाही का? जर ह्या मुलामध्ये देव आहे तर मग स्वेटर दिसते, शर्ट दिसते, पॅन्ट दिसते, देव कुठं दिसते? हा प्रश्न येत नाही का? मग देव कुठं आहे? मग हृदयात आहे म्हटल्यानंतर ऑपरेशन केल्यावर दिसेल का? नाही. देव पाहण्याची वस्तू, अनुभवण्याची वस्तू आहे. पहा, दुधात तूप आहे, दिसते काय? पण प्रक्रिया केल्यावर इरजण लावा, दही काढा, ताक अलग काढा, लोणी त्याला भाजा, मग नंतर तूप. मंथुनी नवनीता, मंथुनी नवनीता,
मग आता प्रक्रिया केल्यानंतर दिसते. फुलामध्ये सुगंध आहे पण तो दिसत नाही, अनुभव करावा लागतो. तसा देव जगामध्ये आहे पण दिसत नाही, अनुभव करावा लागतो. लाकूड घेतलं, चुलीत टाकलं, खालून माचीसची काडी लावली, आग निर्माण झाली. ती आग कुठं होती? त्या लाकडाच्या अंदर होती. पण माचीस पेटवेपर्यंत ते आग दिसते काय? दिसत नाही. प्रक्रिया करावी लागते, त्यावेळेस त्याच्यामधली आग दिसते. त्याचप्रमाणे प्रक्रिया करावी लागते. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथुनी नवनीता, त्याप्रमाणे देव प्रक्रिया केलं. बरं तुम्ही म्हणसाल दुधामध्ये दही टाकलं, थोडंसं विरजन लावलं, त्याची प्रक्रिया आपल्याला माहित आहे, तूप काढायची. काष्ठ आहे, लाकूड आहे, त्याच्यामधली अग्नी बाहेर काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहित आहे. पण माणूस आहे, त्याच्यामधला देव बाहेर काढण्याची प्रक्रिया काय आहे? देव बाहेर काढण्याची किंवा दिसण्याची, की याच्यामध्ये देव आहे हे समजण्याची, हा अनुभव घेण्याची प्रक्रिया काय आहे? तर ती प्रक्रिया फार सुंदर प्रकारे रामायणामध्ये सांगितलं. रामायण कोणी कोणाला सांगितलं? भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलं. पण मात्र रामायणामध्ये रामाचा जन्म होते. देवाचा जन्म कधी होते? जब जब होय धर्म की हानि, बाढ़े असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधि सज्जन पीरा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, फार प्रचंड धर्माची हानी झाली होती ज्यावेळेस राम अवतार झाला ना, त्याच्या अगोदर प्रचंड धर्माची हानी झाली होती. केवढी झाली होती? जय विजय शाप से भृगुमुनि के त्रेता में निश्चर विकट हुए, दशकंधर कुंभकर्ण बनकर पृथ्वी पर वे ही प्रकट हुए. इन दोनों में अत्यंत क्रूर विख्यात बलि दशकंधर था, जिसके भुजदंडों के बल से थर्राता सकल चराचर था. यम अग्नि पवन जल सूर्य चंद्र सब उसकी सेवा करते थे, दिक्पाल महेश कुबेर वरुण उसके प्रताप से डरते थे. रावणाचा किती अत्याचार होता? जग की छाती पर सोने की लंका में निश्चर रहता था, हरिनाम न लेने देता था, जगदीश्वर बनकर रहता था. किती होता त्याचा अत्याचार, किती होता? जिस समय पाकशालाओं में नरमांस पकाए जाते थे, जिस समय पूज्य विद्वानों के मस्तक ठुकराए जाते थे, जिस समय सनातन धर्म ग्रंथ ईंधन के बदले जलते थे, जिस समय देव प्रतिमाओं पर निशंक हथौड़े पड़ते थे, परदाराओं को बलपूर्वक जब निश्चर हर ले जाते थे, यज्ञोपवीत विप्रो के पैरों से कुचले जाते थे. एवढा मोठा अत्याचार वाढायला लागला. आणि मग त्यावेळेस देवता विचार करायला लागले की हा पृथ्वीवर अत्याचार करतो, त्याचा मुलगा इंद्रजित स्वर्गात गेला, इंद्राला सुद्धा जिंकलं आणि त्याला कारागृहामध्ये टाकलं. सगळे देवता चिंतित. या पृथ्वीला भार सहन होत नाही, सर्व सहाय, पण भार, पापाचा भार सहन होत नाही. ह्या पाप न धरते संभाले, बस नाग के जैसे डोले. गायचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाजवळ गेली पृथ्वी. सगळे देवता ब्रह्मदेवाजवळ गेले आणि सगळ्यांनी प्रार्थना केली, देवा काहीतरी करा, याचा इलाज करावा लागते. ब्रह्मदेव म्हणाले आपल्या बसचं काही. भगवान विष्णूला प्रार्थना, देवाला प्रार्थना करावी लागेल. बरं, मग देवाला प्रार्थना करू. देवाला आता मग कुठं जावं म्हणजे देव भेटील? कुठं जावं म्हणजे देव मिळेल? भगवान शंकर म्हणतात त्या सभेमध्ये जिथं हा विचार सुरू होता, कुठं जावं म्हणजे देव भेटेल, तिथं मी होतो. आणि मग भगवान शंकराने विचार दिला. काय विचार दिला? व्यापक है सर्वत्र ही, व्यापक है सर्वत्र ही, ईश्वर सर्वाधार. सगळ्या ठिकाणी व्यापक, हरिव्यापक, सर्वत्र समान. पण मात्र क्षण में होते हैं प्रगट, सुनकर प्रेम पुकार. प्रेमाची हाक ऐकली देवाने की देव प्रगट होते. देवाला प्रगट करण्याची प्रक्रिया काय आहे? प्रेम आहे.
देवाला साक्षात तुम्ही पहा ना, साधू संतांची संगती करा असं सगळे जण सांगतात. का सांगतात? सामान्य माणसाच्या संगतीत आणि साधू संतांच्या संगतीमध्ये अंतर काय आहे? साधू संतांनी सगळ्यांना प्रेम दिलं म्हणून त्या जीवाची, त्या माणसाची उद्धार गती होते, त्याच्यातून देवत्व प्रगट होते. तो माणूस सुद्धा चांगला व्हायला लागतो, कारण संत प्रेम करून त्याच्यामधला, त्याच्या हृदयातला राम प्रगट करतात. आणि आपण सगळेजण द्वेष, मत्सर, भेदभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी करून त्याच्यामधला असुरत्व, त्याच्यामधला राक्षस आपण सगळेजण प्रगट करतो. म्हणून देव प्रगट करण्याची प्रक्रिया काय आहे? प्रेम आहे. भेद चालते का हो प्रेमात? मायला दोन्ही लेकरं सारखी असतात. समजा दोन्ही लेकरं लहान लहान आहेत, दोघांना काहीतरी लाडू आवडतात बेसनाचे, आईने केले, बनवले. मग एकाला मोठा आणि दुसऱ्याला लहान, एकाला जास्त साखराचा आणि दुसऱ्याला कमी साखराचा. असं काही प्रेमामध्ये भेद नसते महाराज. संतांनी ते सांगितलं, तुम्ही आम्ही सगळेजण वैष्णव बनलो पाहिजे. पण वैष्णव तसं बनता येत नाही. ह्या जगातल्या प्रत्येक माणसामध्ये ईश्वर बघितला पाहिजे. आणि भेद अभेद हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अमंगळ आहेत, असा सरळ सरळ भाव अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विष्णुमय जागा वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदा भेदा जीवामध्ये ईश्वर व्याप्त आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, काय म्हणतात? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आबा म्हणत असतील की प्रत्येक ठिकाणी विष्णू सांगते हा, विष्णूला थंडी लागत असते काय? पण आपल्याला लागते. बरं, इतक्या थंडीत तुम्ही एवढे सगळे जण मोठ्या संख्येनं उपस्थित आहे, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजून द्या. पण तुम्हाला थंडी नाही लागली पाहिजे याच्यासाठी उपाय सांगू का? आपल्याशी रामबाण उपाय असतात. उद्याच्या कीर्तनात कोणीच तुम्हाला राम महाराज स्वेटर घालून दिसणार नाही. हो, तुम्ही याच्यातले जास्त याच्यातल्या स्वेटर घालून की इकडचे इकडचे काय? यांना सगळ्यांना माहिती आहे आमच्याशी रामबाण इलाज असतात. सांग काय? थंडीच लागणार नाही. आता मी कीर्तन करतो, कित्येक ठिकाणी जातो आम्ही सगळेजण, पण आम्हाला काही स्वेटर घालता येत नाही, काही नाही. कारण आमच्यापाशी मग आम्ही तो उपाय शोधून ठेवले. उपाय काय माहीत आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल की उद्या आपल्याला कीर्तनामध्ये थंडी लागली पाहिजे नाही, किंबहुना शेतात इकडे तिकडे कुठे जाताना स्वेटर वापरता नाही आलं तरी, समजा नाही घालून गेलं तरी चाललं पाहिजे, थंडी लागली पाहिजे नाही, तर एक काम करत जा, खिशामध्ये एखादी 100ची नोट, पैसे असले गरमी येते माणसाले. तसे नका येत जाऊ. आजी 1 रुपया आणत जा, जास्त नको आणत जाऊ, 1 रुपया. ठाला विठाला असो. हा सगळा देहधर्म आहे, जीवधर्म आहे. थंडी लागणं, शीत उष्ण, आगमा पायनो नित्या स्थांत देशस्व भारत. असू द्या, हा सगळा जीवधर्म आहे, देहधर्म आहे. देहाला थंडी लागते, ईश्वराला थंडी काही लागत नसते. देव प्रत्येक ठिकाणी आहे, तर थंडीच्या रूपात सुद्धा देव आहे. पहा, हाच एक सिद्धांत जो आहे एका गुरुनं शिष्याला सांगितला. पहिल्या दिवशी त्याची बैठक बसली, क्लास भरला, गुरुनं सांगितलं म्हणे, पहा
सर्वम खलविदम ब्रह्म, प्रत्येक ठिकाणी देव आहे, प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे. माझ्यात ब्रह्म, तुझ्यात ब्रह्म, याच्यात ब्रह्म, त्याच्यात ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म, ब्रह्मच ब्रह्म. काही विचार करायची गरज नाही. साधा सोपा सरळ सिद्धांत. शिष्याने तो पक्का असा लक्षात ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी गावात तो फिरायला गेला होता. काहीतरी गुरुकुलसाठी सामान साधन सामग्री लागते, गेला तो आणायला. बाजारात गेला आणि तिकडून हत्ती येताना दिसला. मग आता गुरुजींनी सांगितलेला सिद्धांत त्याच्या डोक्यात क्लिक झाला. म्हणे गड्या सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म आहे. माझ्यात ब्रह्म आहे, हत्तीतही ब्रह्म आहे. जाऊन पाहू ब्रह्माला काय करते. गेला हत्ती पुढे. त्या हत्तीच्या वरचा माणूस त्याला ओरडून सांग, अरे हट, दूर हो. हत्ती जवळ कशा आले, त्याला दिसत नाही एवढ्या खालचं. एवढं मोठं शरीर असते, डोळे कसे असतात हत्तीचे, बारीक असतात, लहान असतात, त्याला काही दिसत नाही. दूर हो, दूर हो. ओरडून सांगितलं. पण हा त्याला उपदेश करायला लागला. अरे तुला कळत नाही, आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडे देव आहे, सगळीकडे ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म हाही ब्रह्म. आता पाहूनच घेऊ द्या की ब्रह्माला भेटल्यानंतर काय होते ते. गेला जरासा पुढे, हत्तीने सोंडात पकडलं, गरगर फिरवलं आणि दिला आपटून, कंबर मोडून बसला. लसकत उभा राहिला, गुरुकुलमध्ये आला आणि एकदम गुरुजीच्या खोलीत. म्हणे गुरुजी तुम्ही सांगितलेलं खोटं आहे. म्हणे काय खोटं आहे. म्हणे तुम्ही म्हटलं सगळीकडे ब्रह्म आहे. गुरुजी म्हणे हो. मग मी बाजारात गेलो, तिथं मला हत्ती दिसला, हत्तीतही ब्रह्म, माझ्यातही ब्रह्म. म्हणले हो. मग आता मी हत्ती पुढे गेलो, ब्रह्माला काय करणार. म्हणे काहीच नाही. पण मग त्यानं मला सोंडीत पकडलं आणि गरगर उचलून आपटलं खाली, माझी कंबर मोडली. मग आता तुम्ही सांगा, सगळीकडे जर ब्रह्म आहे तर त्या ब्रह्माने ह्या ब्रह्माला का मारलं. गुरुजी म्हणाले सविस्तर सांग काय झालं. म्हणे मी बाजारात गेलो आणि बाजारात गेल्यानंतर हत्ती दिसला, माझ्यातही ब्रह्म, त्याच्यातही ब्रह्म. मी जवळ गेलो आणि वरचा ओरडायला लागला. मी त्याला सुद्धा तुमचं वाक्य सांगितलं, उपदेश, की अरे सगळीकडे ब्रह्म आहे. मग हाय ब्रह्म, मी ब्रह्म. गुरुजी म्हणाले इथंच तुझं चुकलं. हत्येत ब्रह्म दिसला तुला, सांगणारात ब्रह्म नाही दिसला काय. त्याचं ऐकलं असतं ब्रह्म वाक्य तर हे कंबर नसती मोडली. सगळीकडे देव आहे, सगळीकडे समानता आहे, पण मात्र नालीतलं पाणी माठातलं पाणी अंतर आहे. सगळीकडे समानता आहे, पण मात्र शेतामधली माती आणि मातीचं मडकं, या दोन गोष्टीमध्ये अंतर आहे. शेतामधल्या मातीत पाणी भरा असं जमते का. पण त्याच मातीचं मडकं केलं, तेच माती आहे, त्याच्यात पाणी भरा, जमते ना. कार्यरूपाने ते वेगळं वेगळं भासते, कारण रूपाने एक आहे. पहा, पण मात्र संतांनी यामध्ये सुद्धा भेद सांगितला. एक पाळायचे काही नियम असतात, म्हणजे सगळेच नियम बिलकुल सामान्यतः घेतले नाहीत पाहिजेत. सगळीकडे ब्रह्म आहे ठीक आहे, पण मात्र विंचुसा पण नारायण, हो त्यांशी वंदावे दुरून. नाही तर मग म्हणसाल सर्पही नारायणात घेतला हातात, तो एकदम दुसऱ्या नारायणापाशी, वरच्या नारायणापाशी पोचवते. विंचू साप नारायण, त्याशी वंदावे दुरून, हे तारतम्य सुद्धा. नाहीतर मग तारतम्य नाही ज्ञानी में ज्ञान डुबेगा पानी में, ठाला विठाला तत्व आपल्याला समजलं पाहिजे. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, संबोधन आहे अभंगामधलं. काय म्हणतात, भक्त आणि भागवत. तुम्हा आम्हा सगळ्यांना म्हणतात भक्त भागवत. भक्तच नाही तर तुम्ही सगळे भागवत आहात म्हणतात. कोण भागवत. भागवत म्हणजे ग्रंथ ज्यामध्ये देवाच्या कथा आहेत. पण नुसतं एका अर्थाने, दुसऱ्या अर्थाने जर पाहिलं, सरळ सोपी भागवताची व्याख्या जर तुम्हाला सांगितली, देवाशी भगवंताशी ज्याचा संबंध आहे त्याला भागवत म्हणतात. मग देवाची कथा म्हणजे भागवत, देवाचा भक्त म्हणजे भागवत, देवाचा उपदेश म्हणजे, देवाचं घर म्हणजे, ज्याच्याशी देवाचा संबंध आला तो झाला. तुमच्या आमच्या सगळ्यांचा संबंध कोणाशी आला, भागवत कथेशी, देवाशी आला. म्हणून तुम्ही सगळे, आपण सगळे भागवत. चिन्हा नाव लक्षणानं नाही, पण मात्र तरीही तुकाराम महाराज का म्हणतात, लाडानं म्हणतात. पहा, एखादा समजा जर लहान मुलगा आहे, सकाळी सकाळी शाळा आहे आणि थंडीचे दिवस आहेत, कडाक्याची थंडी पडली, त्याला उठाव वाटते काय. लहान मुलगा आहे, आईले त्याला मारा वाटते का. मग आई का म्हणते, माझा शहाणा ग बाळ, उठण रे. बरं, तो इतका शहाणा असता तर उठला नसता काय.
त्याच्या पाठीवून हात फिरेन, गालावून हात फिरवेन, मग म्हणेल की तुझ्यासाठी चांगला नाश्ता केला, बापा इतका शहाणा झाला का तो, त्याच्यासाठी नाचते तो उठून नाही राहिला, तो त्रास देऊन राहिला, पण तरीही का म्हटलं त्याला शहाणा, कारण तो उठला पाहिजे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, असो का नसो भक्त, असो का नसो भागवत, पण तरीही तुकाराम महाराजांनी मायेचा हात फिरवला, अरे तू भक्त आहेस, भागवत आहेस, तुझ्यामध्ये भेद आहे, पण तो आता निघून जायला पाहिजे, असं तुकाराम महाराजांनी या अर्थाने संबोधन केलं. आणि म्हटलं ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. बरं, आता हित सत्य म्हणजे असत्य हित असते का? हो, लौकिक जगातलं हित म्हणजे असत्य हित, सगळ्यांना कळते ते. समजा कापूस येसला आणि कापसाचे गाठोडे बंडीत टाकले आणि बंडीत टाकल्यानंतर आणले आपल्या घरासमोर, दुसऱ्याच्या घरात घालते का कोणी? नाही, आपल्याच घरात. तेवढं हित माणसाला. बरं, समजा तुमच्या पुढे ताट, तुम्ही पंक्तीत बसले आणि ताट वाढलं आणि तुम्हाला भूक लागेल आहे, घास घेतला दुसऱ्याच्या मुखात, तेवढं हित माणसाले. लौकिक हित जपणारे आपण सगळे आहोत, पण हे लौकिक जगतच असत्य म्हणून या असत्य हिताने माणसाचं कल्याण होणार नाही. ते तुम्हाला सगळ्यांना न सांगितलं तरी आपल्या सगळ्यांना ते येते, पण सत्यहित काय आहे तिकडे माणसाचं दुर्लक्ष झालं. ते सत्यहित समजलं पाहिजे. सत्यहित म्हणजे काय? अलौकिक हित, पारलौकिक हित. तुमचं आमचं सगळ्यांचं हित कशात आहे हे जर तुम्हा आम्हाला कळलं ना, हित कशात आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन झालं पाहिजे. होते का? हो, नाही होत. माणसाचं चिंतन कशाचं होते? यंदा पाऊस जास्त पडला, यंदा पीक पाण्याले भाव नाही, ह्या सगळ्या गोष्टी लौकिक व्यवहारातलं चिंतन माणसाचं पटकन होते. पण मात्र हित ते करावे देवाचे चिंतन, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेळ देतो, काही मनाई नाही, दिलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी शिवाय आपलं काही उदरनिर्वाह थोडी होणार आहे, केलाच पाहिजे. आपण सगळे गृहस्थ आश्रमी आहोत, गृहस्थाचा धर्म आहे तो. उत्तम व्यवहारे धन जोडा, ग्रामगीता. तुकाराम महाराज ह्या शब्दात म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, दास विचारे वेच करे. ग्रामगीतेत थोडे शब्द फरक पडले. उत्तम व्यवहारे धन जोडा, अशा प्रकारची ओवी आहे. उत्तम व्यवहारानं धन जोडलंच पाहिजे, त्याच्यासाठी लक्ष त्यामध्ये दिल्याच गेलं पाहिजे. पण मात्र 24 तास प्रपंच प्रपंच प्रपंच, मग तुम्हाला सत्यहित कळालं नाही. एक घडी आधी से पुणे, थोडा वेळ तरी आपण प्रपंचातून काढून देव कार्यासाठी नाही. देव आहे कुठं? इथं आहे देव. ह्या देवासाठी कमीत कमी आपण मंदिरात जातो, देवाची पूजा करतो, तीर्थक्षेत्रावर जातो, तिथं देव पाहतो. पण मात्र तो देव तीर्थक्षेत्रावरचा तोच देव जो आपल्या गावातल्या मंदिरात आहे, तोच देव ज्या दिवशी तुम्ही शुद्ध परमार्थ करायला लागाल, आपल्या हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सत्यहित आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे. ज्या सत्यहिताने तो देव आपल्या हृदयातला प्रकाशित होईल. आपण सुद्धा, अरे संत का पूज्य झाले? त्यांनी काय म्हटलं की आमची पूजा करा? नाही, पण त्यांच्यातलं देवत्व जे प्रगट झालं ते आपल्याला दिसलं प्रत्यक्षात. ते सत्यहिताने होते. आणि सत्यहित म्हणजे काय आहे? देवाचं भजन झालं पाहिजे, ते आपल्या सगळ्यांच्याकडून झालं पाहिजे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. आणि मग ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला साधतील त्यावेळेस आपण खरे वैष्णव. ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांचं लक्षण सांगतात. जे स्वतःला वैष्णव म्हणून घेतात त्यांना सांगतात असं वागा तर खरे वैष्णव. आणि जे वैष्णव नाहीत त्यांना सांगतात की अरे बापांनो
असे व्हा, म्हणजे खरं तुम्हाला तुमचं हित कळेल, तुमचं हित साधेल. मानव जीवन जे आपल्याला भेटलं ना, ते असंच नाही भेटलं कसे जगलो, नाही नाही, याला काहीतरी नियम असतात. विशिष्ट गोष्टी मिळाल्या ना, त्याला काहीतरी विशिष्ट नियम असतात. साधा फोन असला खिशात ठेवा, पाण्यात पडला चालते. एआयचा फोन आणला चांगला, समजा तो फोन आहे 1 लाखाचा, तो पडला चालते का पाण्यात? साधा फोन आणला टप्पर शाप आपला 1500 रुपयाचा, त्याच्याकडे माणूस जास्त लक्ष देते काय? आणि 1 लाखाचा आणला मग तिकडे जास्त लक्ष द्यावं लागते, कारण काय किमती आहे तो. तसा हा देह जो आहे हा अनमोल आहे. अनमोल मानुष जन्म है, कई लाख करोड़ों जन्म में, तुकडोजी महाराज म्हणतात. मानव जन्म हीरा मिला पर चीज तुमने क्या किया, पशु की तरह इंद्रिय भोगों में उसे बहका दिया. हित काय कळालं पाहिजे. अरे ह्या मानव देहाचं हित म्हणजे नुसतं खाना पिना सोना मजा करणं एवढंच थोडी आहे. ह्या तर गोष्टी पशुपक्षी जाणतात. खाना पिना सोना मजा करना पक्षी भी जानते, पशु पक्षी भी जानते. मानव जन्म कुछ और है, बिरले इसे पहचानते. हे माणसाचा जन्म आहे ना काहीतरी वेगळा आहे, हा आपल्याला कळायला पाहिजे कशासाठी आहे ते खरं हित. आणि मग हे हित ज्या वेळेस माणसाला कळेल त्यावेळेसच माणूस खऱ्या अर्थाने ह्या देहाची सार्थकता करून घेऊ शकतो. पण माणसाला कळत नाही. माणूस वेळ कशात गमावते, दुसऱ्याशी भांडण करणं. आता इथं कीर्तन सुरू होण्या अगोदर इथं समोर कीर्तन सुरू होतं. आमची इच्छा होती की आम्ही फक्त मायक लावून त्याला प्रमाण देऊ. नाही, वाईट गोष्टीसाठी आपलं जीवन नाहीये. भांडणं करण्यात ते जीवन आपण व्यर्थ गमावलं पाहिजे नाही. लक्ष द्या. ही गोष्ट ऐकायला साधी वाटते, पण ह्याच गोष्टीत खरं हित आहे. आज माणसाचं लक्ष जास्त कुठं आहे हो? हे बघ, समजा आपण जेवण करून राहिलो, तिकडून दिंडी आली. काय आली? दिंडी आली. समजा वाजत गाजत आपण शेतातून आलो, जेवण करायला बसलो, चांगली भूक लागली होती. एखादी श्रद्धावान महिला असेल, ते उठून पाहेल, सगळंच्या सगळं घर जाते का? नाही, दिंडी चालली जाते, आपलं जेवण सुरू राहते. पण समजा आपण जेवण करून राहिलो, तसंच आपण शेतातून आलो, जेवण करायला बसलो आणि शेजारच्याचे भांडणं सुरू झाले. अख्खं घर ताटा रोजे तसेच, असे हात धुतले की कोणी हातही धुवत नाहीत, असे पुसपास केले की निघाले. भांडणात जास्त इंटरेस्ट आहे, बरोबर. पण मात्र संतांनी म्हटलं नाही, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मत्सरही घडू नको म्हणतं. म्हणजे मत्सर या अर्थाने नुसतं मत्सर काय नाही, सगळे विकार आले त्यामध्ये. मत्सर नसलं पाहिजे, कोण्या जीवाशी भांडण नसलं पाहिजे, कोण्या जीवाचं वैमनस्य नसलं पाहिजे, कुठल्याही जीवाची दुसऱ्याची स्पर्धाच नसली पाहिजे. जीवनामध्ये स्वतःला बघा, स्वतःच्या सद्गुरूला बघा आणि त्याच्या उपदेशाने ईश्वराला बघा. बस 3 माणसं जीवनात ठेवा, आयुष्याचं कल्याण होईल. ठाला विठाला. जीवामध्ये ज्या वेळेस देव दिसेल ना, मत्सर राहतच नाही महाराज. गळून पडते, ते गळून पडते. सरळ मत्सरच नाही, स्वार्थ सुद्धा गळून पडते. परमोच्च कोटीचा जरी स्वार्थ असला तोही गळून पडते. काशीच्या गंगेची कावडी पहा. संत एकनाथ महाराज काशीला गेले, तिथून कावड भरली, 2 मटके भरले. आणि ते कावड कुठं वाहायचे? आता ते पाणी वाहायचं रामेश्वराला. बरं, काशी आणि रामेश्वर किती अंतर आहे महाराज? एवढं मोठं अंतर, अख्खा भारत पालथा घालून तिथं जावं लागते. काशीच्या गंगेची कावडी उचलली, घेतली खांद्यावरती आणि निघाले. आणि मग आता रामेश्वर आलंय, जवळ दिसतंय की आता रामेश्वरावरती जल. आता समजा आपण त्या ठिकाणी असतो, किती आनंद झाला असता की आपण एवढ्या दूरून, समजा आपण नेतच नाही एवढं दूर म्हणा, पण समजा जर आपण घेतली, काशीवरून कावड भरली आणि आणली आणि जवळ आलं रामेश्वर आता, आणि पायदळ, आपल्याला किती आनंद होईल की आता आपण देवावरती पाणी वाहणार. पण मात्र एकनाथ महाराज त्या ठिकाणून जाता एक गाढव दिसलं, तहानलेलं होतं. आजूबाजूने बघितलं, कुठेही पाण्याची व्यवस्था, आणि त्या गाढवाकडे बघितलं की वाली आता जर पाणी याच्या मुखात पडलं नाही तर शक्यतो मरेल हा. काय केलं असेल त्यांनी? हजारो किलोमीटर वरून जे पाणी आणलं ते पाणी
त्यांनी गाढवाच्या तोंडामध्ये ओतलं आणि तिथेच रामेश्वराला प्रार्थना केली की हे रामेश्वरा, माझं जल ह्याच गाढवाच्या मुखातून तुला आता समर्पित, इथूनच माझं जल स्वीकार कर. आणि त्या गाढवातून ईश्वर प्रगट झाले. काशीच्या गंगेची कावडी, रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, काशीच्या गंगेची कावडी ओतावी तहानलेल्या जीवाच्या तोंडी. तहानलेल्या जीवाच्या, का? कारण त्या जीवामध्ये सुद्धा ईश्वर बघितला. स्वतःचा स्वार्थ नाही, स्वार्थ बाजूला राहिला की अरे मी देवाला देण्यासाठी पाणी आणलं. एवढं हजारो किलोमीटरवरून पाणी प्रवास केला, पण मात्र ते सगळी पायपीट त्याच ठिकाणी की ह्या ठिकाणी सुद्धा देव आहे, गाढवात देव दिसला आणि मग तिथंच जल समर्पित केलं. नुसतं यावरच नाही, आपण तर माणसात भांडणं करतो हो. थोडंसं काय जमिना उखरणं, धुरे उखरणं, ह्या सगळ्या गोष्टी, कित्येक प्रॉब्लेम्स आहेत गावागावात, घराघरात. भावाचा हिस्सा, घराघरात आहे ते प्रॉब्लेम. पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी संतांनी झुगारून लावल्या. अरे ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी दूर सारल्या पाहिजेत. आपण ह्या नरदेहाच्या ठिकाणी तरी स्वार्थ आपण दूर ठेवला पाहिजे. वैमनस्य, मत्सर, ह्या सगळ्या भावना, प्रत्येक जीव देवाचा अंश. तो जितका करी आपला विकास, तितकाच उच्च अवतार पदास प्राप्त होय. पण मात्र तो विकास साधण्याकरता कोणाला वेळ नाही. पहा ना, कुत्र्यात देव बघितला संतांनी. कशात? कुत्र्यात. हाती घेऊन तुपवाटी, नामदेव लागे श्वाना पाठी. काय त्यांची दिव्य दृष्टी असेल महाराज. नामदेव महाराजांचा प्रसंग असा आहे, त्यांच्या चरित्रामधली कथा आहे. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये औंढा नावाचं प्रकरण आलंय. फार सुंदर गोड प्रकरण आहे. शॉर्टकटमध्ये आपल्याला सांगतो. नामदेव महाराज रावणामध्ये गेले. देव म्हणायला लागले एक काम करा, औंढ्या नागनाथाला जा. नामदेव महाराज म्हणाले, देवा सगळेजण तुझ्याकडे येण्यासाठी एवढं दुरून दुरून येतात आणि मी तुझ्याकडे पोहोचलो आणि तू म्हणतं की इथून निघून जा, आता जाणार नाही. नाही म्हणाले देवा, जाणार नाही. पण नामदेव महाराजांनी हट्ट जरी केला तरी देवाने पुन्हा पुन्हा समजावलं की अरे सद्गुरु वाचोनी मुक्ती तुझं नाही, भवनदी डोही नूतरशी. नामदेव महाराज फक्त पांडुरंग परमात्म्याच्या त्या मूर्तीमध्येच देवाला बघायचे आणि म्हणून सर्वत्र ब्रह्म आहे ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी तुला सद्गुरूला शरण जावं लागेल असं सांगितलं. सद्गुरु वाचोनी मुक्ती तुझं नाही, भव नदी डोही नूतरशी. मग काय करावं लागेल? जा औंढ्या नागनाथाला. मग औंढ्या नागनाथाला गेले. देवाने बळजबरीनं काढून लावलं आणि मग चिंताग्रस्त नामा आला औंढ्याशी, पुढे देवळाशी देखील. देऊळ दिसलं आणि त्या देवळामध्ये आत शिरले. देऊळ कसं आहे? औंढ्या नागनाथाचं हिंगोली जिल्हा, औंढा तालुका. ज्योतिर्लिंग आहे ते मोठं. पण मात्र गेलो ना आजही आपण तर मात्र एक मारुतीचं मंदिर आहे, लहानसं मारुतीची मूर्ती आहे आणि हॉल आहे. मग मंदिर कुठं आहे? दोन्हीकडून दोन दरवाजे, वर जावं लागतील, वर मंदिर आहे. का असं? कारण पूर्वीच्या काळामध्ये परकीयांचे आक्रमण व्हायचे आणि मग ते आले की दरवाजे बंद करून घ्यायचे. बंद केले दरवाजे की मग काही नाही, शिवलिंगच नाही म्हणाले, शिवलिंगच सापडायचं नाही. मग त्याच्यासाठी ते दोन्हीकडून दोन दरवाजे. नामदेव महाराज वर गेले. वर गेल्यानंतर त्यांना दिसले की देवाने काय सांगितलं होतं, विसोबा खेचर तुला दिसेल देवळामध्ये, त्याला गुरु कर. मग विसोबा खेचर दिसले. पण नामदेव महाराज बघताच संतापले की हा विसोबा खेचर, याला गुरु करू? देवाने सांगितलं गुरु नाही, फिरू नाही, काही त्यांना सुचलंच नाही. काय म्हणावं या माणसाला? काय म्हणाले माहित आहे का? कारण विसोबा खेचर हे त्या ज्योतिर्लिंगावरती, त्या शिवाच्या पिंडीवरती दोन्ही पाय ठेवून निवांत झोपले होते. दोन्ही पाय आपले ठेवते, वाहना सगट, चपला सगट, त्या चिखलीने भरलेल्या चपला देवाच्या शिवलिंगावरती ठेवले आणि निवांत झोपले. नामदेव महाराजांनी बघितलं गुरु नाही, फिरू नाही, काही नाही. उठी उठी प्राण्या धळा तू काय, उठी उठी प्राण्या धळा तू काय, उठी उठी प्राण्या धळा काय, उठी उठी प्राण्या धळा काय, देवावरी पाय उठी उठी प्राण्या आंधळा तू काय, गुरु नाही, महाराज नाही, काय नाही, साधू नाही, बुवा नाही. देवाने म्हटलं होतं गुरु कर, पण नामदेव महाराजांनी काय म्हटलं? अरे प्राणी, प्राणी म्हणजे जनावरासारखा शब्द वापरला.
अरे तू काय आंधळा झालास की काय, देवावरी पाय ठेवू उचल तुझे ते पाय. आणि मग असं ज्यावेळेस नामदेव महाराजांनी म्हटलं, विसोबा खेचराने डोळे उघडले, बघितलं, अरे आला वाटते, बरं. ते म्हणाले, थकलो गड्या, एक काम कर, मी म्हातारा, इथं देव आहे मला समजलं नाही, एक काम कर, माझे पाय उचल, जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी, अन्वय विचारोनी. सगळा अन्वय व्यतिरेकाचा विचार कर, माझे पाय उचल, अन्वय व्यतिरेकाचा विचार कर, आणि नंतर जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेव. नामदेव महाराजांनी विचार केला की विचार काही करायची गरज नाही, पहिले पाय उचलायचा मग विचार करायचा की देव कुठं नाही. उचलले पाय आणि मग हरिप्राप्तीसी उपाय धरावे. संताचे पाय हातात आले होते, मग आता काय देव कुठं राहणार, देव प्रत्येक ठिकाणी दिसायला लागला. अन्वयाचा विचार, ग्रामगीतेमध्ये अन्वयाचा विचार करताना तुकडोजी महाराज म्हणतात, ओम नमोजी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोनी अनेका भाससे विश्वरूपी, आपणची झाला धराधर उरला भरोणी महीवर, अणुरेणू तुणी करीशी संचार, विश्वनाटक नटावया, आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होवोनी पूजा करी, आपणची देवरूपे अंतरी पावे भक्ता, गणेश शारदा आणि सद्गुरु, आपणची भक्त काम कल्पतरू, देवदेवता नारद तुंबरू, आपणची झाला नाना चातुर्य कला व्यापे, आपणची गाये नाचे आलापे, प्रसन्न होवोनी आपणची सोपे, भक्ती फळ दावी. गुरु शिष्य एकासरीचे खूप ओयात हो लंब्या, सगळीकडे देव भरला आहे. देव कुठं आहे हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे अन्वयाचा विचार. मग त्यांनी संतांचे पाय हातात घेतले, विसोबा खेचरांचे पाय हातात घेतले आणि देव प्रत्येक ठिकाणी दिसायला लागला. आणि मग विचार केला की आता ठेवावं कुठं. नामदेव म्हणे, नाम्या म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्वाठाई. आणि मग कुठं नाही देव, प्रत्येक ठिकाणी देव आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल स्थळी भरला, वापिस आले पंढरपुरामध्ये. आणि मग पंढरपूर काय दिसायला लागलं, प्रत्येक ठिकाणी देव. येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणाव्या, एका पंढरीचे महिम, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. घरी गेले, आई वडिलांना बघितलं, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, ज्याने दर्शन करून दिलं तोही विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर नामदेव महाराज काय म्हणतात, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. आता म्हणतात देव मला खऱ्या अर्थाने सापडला. आणि त्यानंतरचे प्रसंग पहा नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये. एकदा नामदेव महाराजांच्या हातामधून भाकरीचा तुकडा हिसकावून कुत्र पळालं. त्या कुत्रा मागे नामदेव महाराज धावायला लागले. कुत्र पुढे, महाराज मागे, कुत्र पुढे, नामदेव महाराज मागे. आणि मग आता धावता धावता कुत्र्याला काय वाटत असेल, माझ्या हातची भाकर, माझ्या तोंडातली भाकर हिसकवून घेईल. पण नामदेव महाराज मागे काय म्हणत होते माहित आहे, अरे देऊन तुपाची वाटी नामा लागे पाटी, बघला जगजेठी, गोरड्या रोड्या पैशा तुपाची वाटी नामा लागे पाटी, बघला जगजेठी, नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाचची आपली, त्या कुत्र्याने हिसकलेली आपली हातची भाकर ते घ्यासाठी वापस नव्हते, त्या कुत्र्याच्या मागे नव्हते धावले. अरे देवा, ते कोरडी भाकर खाशील तर घशात अटकेल. देव होता का तो, कुत्र होतं. तुम्ही आम्ही असतो तर काडी घेऊन गोटा मारला असता, काही केलं असतं. पण काय म्हणायला लागले नामदेव महाराज, अरे देवा, कोरडी भाकर खाशील तर घशात अटकेल, तूप लावून खा. कुत्र्याच्या मागे हाती घेऊन तुपवाटी, नामदेव लागे श्वाना पाठी.
अशा प्रकारचे प्रसंग आहेत महाराज. तुकडोजी महाराज वनामध्ये तपस्या करायला होते, ताडोबाच्या अरण्यामध्ये. काय भयानक त्या ठिकाणी वाघ, हिंस्रक प्राणी, सिंह. तुकडोजी महाराजांचा एकतर असा मित्र होता. एका गावात काय झालं, भांडणं झाले. तुकडोजी महाराज त्यावेळेस 40-50 वर्षाचे वयाचे होते. गावागावांमध्ये भांडणं. तुकडोजी महाराजांचं त्या एका गावामध्ये भजन झालं. भजनाचा कार्यक्रम झाला. गावातले लोक आले, म्हणायला लागले, महाराज आमच्या गावामध्ये की नाही फार मोठे भांडणं आहेत. आता एक सज्जन होता, त्याने सांगितलं, म्हणे कसे भांडणं आहेत? म्हणे शेजारचं गाव आणि आमचं गाव हे मधातली जी जमीन आहे याच्यामध्ये काहीतरी भांडणं आहेत म्हणे, विवाद आहेत. कसले विवाद आहेत? की हे जमीन ते म्हणतात आमची आहे, आम्ही म्हणतो आमची आहे. सगळे जण मग आता तलवारा काढायची एवढी प्रसंग आला. आता परिस्थिती उभी झाली. फक्त तलवारच काढायच्या राहिल्या, तेही आता प्रसंग येईल. तुकडोजी महाराजांनी दोघेही गावांची बैठक घेतली, बसवलं आणि म्हणायला लागले की अरे का रे बाबा तुम्ही भांडता. समजावून सांगितलं. आपसातलं मत्सर, वैमनस्य, भांडण तंटे दूर करा थोडे. पण त्यांनी काही कानावर घेतलं नाही. नाही नाही, बघतो आमची कशी जमीन होत नाही तर ते, आणि जर तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही तर तलवारी काढतो. हे गावातले म्हणाले, मग आमच्यापाशी का तलवारी नाही आहेत का? मग आम्ही काढतो. एक गाव म्हणाल, तुकडोजी महाराज समजून किती सांगू तरी नाही ऐकत. बट काही लोकांचा स्वभावच असते, किती सांगा ऐकत नाहीत. मग आता संतांनी समजावून सांगितलं, पण राष्ट्रसंत ठीक आहे म्हणाले, तुम्ही तुमची पार्टी आणता आणा, तुम्ही तुमची पार्टी आणता आणा. तुकडोजी महाराज म्हणाले, मग मी माझी पार्टी आणतो. दिशाले तर पैलवान होतेच तुकडोजी महाराज. काय साधारण होते का? 7 फूट उंची, ह्या बिलकुल असे अजान बाहू, टोंगड्याच्या खाली हात. एक पैलवान होता विठ्ठल पंत नावाचा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पैलवान. 10 पैलवानांसोबत कुस्ती खेळायचा. महाराजांचं त्याच्या गावात भजन झाल्यावर तो महाराजांकडे आला की महाराज असं वाटते, म्हणजे आम्ही असं ऐकलं आहे की तुम्हाला कुस्तीचा छंद आहे. तो महाराज म्हणाले की हो आहे, मग आमच्यासोबत कुस्ती खेळा. महाराज म्हणाले, आम्ही साधू महाराज, तो एखादा पैलवान पाहणं. नाही ना, तुमच्यासोबत खेळायची. तो एवढा मोठा पैलवान, महाराष्ट्रात त्याला हरवणारं कोणी नव्हतं. विठ्ठल पंत त्याचं नाव. तुकडोजी महाराजांनी म्हणाल, तुझी इच्छा आहे का? ठीक आहे, पूर्ण होईल. तथास्तु. बांधली लंगोट, आले मैदानात. महाराज 7 फूट उंचीचे, आणि त्याला जवळजवळ महाराजांनी अजान बाहू 10 ते 11 फूट उंच असं फेकलं. 1.5 क्विंटलचा पैलवान आपटला. त्याच्यानंतर कंबर मोडली आणि आयुष्यभर महाराजांच्या सेवेत राहिले. महाराज काही साध्य नव्हते. ते म्हणत, तुम्ही तुमची पार्टी आणा, मी माझी पार्टी आणतो. मग आता गाववाल्यांनी विचार केला, आपली पार्टी तर बरं, हे गाव. त्यांनी विचार केला, आपली पार्टी आपल्या मागं आहेच. गावातले लोक, मग हे कोणती पार्टी आणतात? साधू लोक जे का भजन करतील का ते? आता मग आता दुसऱ्या दिवशी भांडण होईल असं ठरलं होतं. तुकडोजी महाराज सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती रामटेकच्या जंगलात गेले. तिथून आपला एक मित्र आणला, मोहन नावाचा. काय नाव होतं? मोहन नाव होतं. आणला मोहन. तुकडोजी महाराज 7 फूट उंचीचे, आणि हा मोहन त्यांच्या जवळजवळ एवढा यायचा, म्हणजे 6 फुटाचा, 5-6 फुटाचा, 5 फुटाचा मोहन आणला. मोहन म्हणजे कोण होता? ठाण्या वाघ आणला. आणि ज्या गावामध्ये भांडणं होणार होत त्या दोन्ही गावात फिरवला. सकाळी सकाळी त्या लोकांनी पाहिलं की हे एका पार्टी लगविले बैर निघाल नाही. तलवारा काढून याले मारू, ये करेंगे वो करेंगे, कोणीच नाही, निघालच नाही. राष्ट्रसंतांची पार्टी पाहिली, झाले थंडेगार. बरं, एवढा मोठा त्यांना हा ठाण्या वाघ हिंस्रक प्राणी वश कसा झाला? त्यांनी प्रेम केलं महाराज. त्या संतांनी ह्या सगळ्या जगावरती प्रेम केलं. म्हणून आज सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन, माऊलींना जाऊन कित्येक वर्ष झाले समाधी घेऊन, पण मात्र तरीही हा समाज लाखोच्या संख्येत त्यांची पालखी घेऊन, तुकाराम महाराजांच्या मागे लाखोच्या संख्येत, तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी असली की लाखोच्या संख्येत त्या ठिकाणी समाज एकत्रित होतो. कारण त्यांनी या समाजावरती प्रेम केलं, ह्याच्यामधला देव प्रगट केला. मत्सर प्रगट केला नाही त्यांनी, आयुष्यात कधी मत्सर केला नाही. कारण ते खरे वैष्णव होते. आणि खरा वैष्णव हा कोणाचा मत्सर करत नाही. कोणीही कोणास न लेखावे हीन, ग्रामगीता म्हणते. हा तो असे सर्वेश्वराचा अपमान. प्रत्येकात त्यांनी देव बघितला, प्रत्येकाला सुख दिलं. कोणाला भांडण नाही, कोणाला वैमनस्य, काहीच नाही. दुसरं काय? अरे गाडगे महाराजांचं जीवन पहा, त्यांचं जीवन चरित्र अफाट आहे. गाडगे महाराज, दिवाळीचा प्रसंग होता. दिवाळीच्या दिवशी अख्खं गाव स्वच्छ केलं आणि रात्री कीर्तन झालं. कीर्तनातूनही सुद्धा त्यांनी विचार दिले. दुसऱ्या दिवशी त्याच गावात राहिले. आणि मग संघचे काही जण होते, त्यांना समजलं की आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या दिवशी पुरणपोळी ह्या सगळ्या गोष्टी, पदार्थ आपण घरी घरी बनवतो. आणि मग गाडगे महाराज स्वतःचं मातीचं गाडगं घेतात, एका घरी जातात. ओम भवती माते, आई थोडीशी भिक्षा दे.
ती आई घराबाहेर आली. आता माता माऊलीचं ते हृदय थोडंसं द्रवलं की यांनी अख्खं गाव स्वच्छ केलं, कीर्तन केलं आपल्या गावामध्ये. आपले दिवाळीचा सण स्वच्छ गावात साजरा आपण करू शकून राहिलो यांच्यामुळे. मग आता काय केलं असतील त्यांनी? भिक्षा मागितली. त्या गाडगेमध्ये कालची उरलेली शिडी भाकर गाडगे महाराजांना वाढली. पण गाडगे महाराजांना असं वाटलं की अरे आपल्या संघचे एवढे मोठे हे साथी आहेत, ह्या सगळ्यांना आज दिवाळीच्या दिवशी शिडी भाकर खाऊ घालता काय? माय थोडीशी पुरणाची पोळी असेल तर दे. काही चुकलं होतं का गाडगे महाराजांचं? थोडीशी मागितली होती, जास्त नाही. ती माय तिलाही वाटलं की नाही आपण दिली पाहिजे, दिवाळीच्या दिवशी आपण शिडी भाकर द्यावी. ती माय पुन्हा आत गेली आणि तिथून पुरणाची पोळी. पण तो गर्दनी जो होता तो नुकताच जेवायला बसला होता आणि त्या पदराच्या आड पुरणाची पोळी घेतली आणि त्याने बघितली. कुठे घेऊन चाललीस पुरणाची पोळी? विचारलं. त्या मायने म्हटलं की नाही, तो भिकारी आला आणि तो म्हणते मला पुरणाची पोळी पाहिजे. असं भिकाऱ्याला पुरणाची पोळी, शिडी भाकर गोड लागत नाही. कोणता भिकारी आहे, मी देतो त्याला पुरणाची पोळी. जेवता जेवता उठलोय. स्वयंपाक सुरू होता, चुलीतलं जळतं लाकूड घेतलं आणि गाडगे महाराजांच्या अंगावर मारून फेकलं. हे घे पुरणाची पोळी. शिडी भाकर गोड लागत नाही. गाडगे महाराजांनी त्याला काहीच नाही म्हटलं. गावाबाहेर गेले. स्वतःच्या मनाला म्हणतात डेबू मागशील पुरणाची पोळी. स्वतःच्या मनाला. आणि त्यापासून गाडगे महाराजांनी हजारो गावांमध्ये, शेकडो गावांमध्ये जिलेबी, लाडू, बुंदीच्या पंक्तीच्या पंक्ती उठवल्या. पण एखादी जिलेबीची कडी, एखादं मिष्ठान्न त्यांनी स्वतःच्या मुखात घेतलं असेल असा इतिहास नाही. लुळ्या बांगड्यांना काम करणं जमत नाही म्हणून त्यांच्यासाठी निवारे बांधले, आश्रमशाळा, धर्मशाळा बांधले. पण एखाद्या स्लॅबच्या मखानाखाली एखादा दिवस राहिले असतील असा इतिहास नाही. गाडगे महाराजांनी कित्येक कंबल, थंडीमध्ये लोक मरायचे हो, पण मात्र गाडगे महाराजांनी कित्येक ट्रकच्या ट्रक वाचले. पण मात्र एखादी नवीन शाल स्वतःच्या अंगावरती पांघरली असेल असा इतिहास नाही. गाडगे महाराजांच्या नावावर आता मोठमोठे हॉस्पिटल आहेत. गाडगे महाराज एका त्यांनीच बांधलेल्या धर्मशाळेच्या बाहेर रेतीवरती पडलेले होते आणि ताप जवळजवळ 104. तुकडोजी महाराजांचं भजन झालं, ते बघायला आले. तुकडोजी महाराज त्यांच्या सेवकांना म्हणतात का रे हरामखोर हो, फक्त गाडगे महाराजांसोबत राहून फक्त जेवणच शिकले काय? एवढा ताप आहे गाडगे महाराजांना, एखाद्या खोलीत नेता येत नाही, व्यवस्था करता येत नाही. त्यावेळेस गाडगे महाराजांचे सेवक म्हणतात महाराज आम्ही कितीही सांगितलं तरी हा बुवा काही ऐकायला तयार नाही. गाडगे महाराजांचा शेवटचा काळ जवळ आला. गाडीत बसले होते सगळेजण, त्यांना दवाखान्यात नेऊ आणि तिथं त्यांचा इलाज करू. गाडगे महाराजांनी ओळखलं, संतांना माहिती असते आपला मृत्यू, की माझा मृत्यू जवळ आहे. संतांनी ओळखलं आणि सांगायला लागले की आता मी दवाखान्यात पोहोचू शकणार नाही. पण मात्र भक्त थोडी खसतील, नाही आम्ही नेऊ, आम्ही वाचवू तुमचा प्राण. गाडगे महाराजांनी सांगितलं अरे बाबांनो तुम्ही कितीही प्रयत्न करा, काळाला कोणी जिंकू शकलं नाही. जे आले ते गेले, देव सुद्धा या ठिकाणी राहिले नाहीत, मग मी कसा राहणार? पण मात्र एक काम करतो, तुम्ही तुमचा प्रयत्न सुरू ठेवा. येणारं जंगल, या जंगलामध्ये माझा जीव जाणार आहे. या जंगलामध्ये जीव गेल्यानंतर ह्याच जंगलामध्ये माझा हा कलेवर हा देह फेकून द्या. मेल्यानंतर हा देह त्या हिंस्रक प्राण्यांचं पोट तरी, काही ते कुत्रे, लांडगे, त्यांचं पोट तरी भरण्याच्या कामी येईल. एवढी गाडगे महाराजांची निष्काम सेवा. किती प्रेम होतं, संतांचं प्रेम अफाट होतं, आपण मापू शकत नाही. पण मात्र त्याच संतांच्या नावावरती, त्याच संतांच्या कृपेने, त्याच संतांच्या आशीर्वादाने आपले करोडोचे लाखोचे बंगले झाले आणि आपण स्वार्थ शिकलो महाराज. नाही, हा मात्र त्या संतांसोबत केलेला अपकार आहे, त्या संतांचा अपकार आहे. आपण कृतज्ञ झालो. नाही, कोण्याही जीवाचा न घडो मग सर्वांसोबत प्रेम वाटण्याची ही जी एक शास्त्रीय बाब आहे, या जीवाला संतत्व प्राप्त करून देण्याची, ह्या जीवाला देवत्व प्राप्त करून देण्याची, हा जो एक महान सिद्धांत आहे, हा साध्या सोप्या सरळ भाषेत तुकडोजी महाराज म्हणतात अरे सब पर प्रेम करेगा तब तो यम भी मित्र बनेगा. कोण? यम भी मित्र बनेगा. ही प्रेमाची विशाल भावना आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घ्या. आणि म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. एवढं जर केलं तर ईश्वराचं पूजन वेगळं फुल वाहून करण्याची गरज नाही. शुद्ध मनानेच हे फुल आपण वाहून द्या. आणि नंतर तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरण, काय सुंदर उपदेश आहे पा. झालं माझं कीर्तन, 2 मिनिटात आटोपतो घेतो. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तुम्ही सांगा, पायाला काटा रुतला, समजा पायाला काटा रुतला, तेवढ्या पुरतच राहते का ते मर्यादित? पायाला रुतला, हात म्हणते काय की जाऊ दे त्याचं त्याला पाहू दे, म्हणते का असं? काटा पायाला रुतला, आसू डोळ्यातून येतात, काटा काढण्यासाठी हात जातात, वेदना साऱ्या शरीरात होतात.
बरं सुख झालं असं एका विशिष्ट अंगाला सुख होते? एका डोळ्याला एखादं चांगलं दृश्य दिसलं, डोळ्याला सुख होते का? जिभेला एखादा चांगला पदार्थ खायला भेटला, मग जिभेला सुख झालं असं आहे का? अख्ख्या शरीरामध्ये त्या सुखाचे स्पंदन जाणवतात, हृदय पुलकित होते. सुख आणि दुःख हे शरीराच्या कुठल्याही अंगाला जरी झालं तरी ते प्रत्येक अंगाला होते, म्हणजे अवयवियाला होते, जीवाला होते, पूर्ण माणसाला होते. ते हातापुरतं, पायापुरतं, डोळ्यापुरतं मर्यादित राहत नाही. त्याचप्रमाणे ह्या विराट पुरुषाचे हे सगळे अंग आहेत. आपण ज्या जाती बनवल्या ना, ह्या वेदाने बनवल्या जाती. वर्ण व्यवस्था होती. काय होती वर्ण व्यवस्था? ऐका 2 मिनिटात आणि कीर्तन आटोपत घेतो. वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मणोस्य मुखम आसीत बाहु राजन्यः कृतः ऊरु तदस्य यद्वैश्य पदभ्याम गुम शूद्रो अजायत. या विराट पुरुषाचं मुख म्हणजे ब्राह्मण, ह्या विराट पुरुषाचे बाहू म्हणजे क्षत्रिय, ह्या विराट पुरुषाचे जांग उदर म्हणजे वैश्य, आणि ह्या विराट पुरुषाचे पाय म्हणजे शूद्र. आता शूद्र म्हणवणाऱ्या ज्या जाती आहेत, ज्या आपण कनिष्ठ लेखतो, खालच्या दर्जाच्या लेखतो, त्या जर खरंच खालच्या दर्जाच्या असत्या तर तुकाराम महाराजांनी या ठिकाणी विचार मांडला असता का विष्णुमय जग? नाही. मुखाचं ज्याप्रमाणे शरीराला काम आहे त्याचप्रमाणे पायाचं सुद्धा आहे. तुम्ही किती विचार केला डोक्याने, पायच नसले तर त्या ठिकाणी जाता येते काय? तुम्ही किती समजा जर पायाने गेले, हातच नसले तर काम होते काय? ह्या सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे शरीराचे अवयव एका शरीराला चालवण्यासाठी कामाचे असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक जाती जमाती अख्खा समाज चालवण्यासाठी कामाचे असतात. म्हणून जाती जातीत भेद करू नये. हा सगळा समाज पुरुष म्हणजे ईश्वर आहे, आणि ह्या ईश्वराचे वेगवेगळे हे अंग आहेत. कुठल्याही एका अंगाची जर आपण द्वेष केला, मत्सर केला, भावना विपरीत ठेवली तर समजून चला हाताला जर दुःख झालं तसं अख्ख्या शरीराला होते. त्याचप्रमाणे एखाद्या जातीला किंवा एखाद्या माणसाला दुःख दिलं तर ते त्याला दुःख देणं होत नाही, ते दुःख परमात्म्याला दुःख देण्यासारखं आहे. यापेक्षा मोठं पाप नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे अभंगाच्या अनुषंगानं काहीसा विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचे फार अर्थ होतात. खरं तर हा अभंग जो घेतला ना अत्यंत तात्विक आहे, आणि खरा तर आतल्या सगळ्या विचाराचा हा अभंग आहे. हा
काहीसा आपल्या प्रासंगिकतेनुसार मी याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला. अभंग 2 तासाचं कीर्तन प्रवचन काही माणसाच्या लक्षात राहत नसते. एवढा मोठा काही मेंदू घेऊन माणूस जन्माला आला, तुमचंच काय आमचंही लक्षात राहत नाही. कधी कधी आम्ही काय बोलून जातो, जे योग्य वाटते संतांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुच्या कृपा आशीर्वादाने ते आम्ही बोलत असतो. पण मात्र एवढं मोठं कीर्तन काही लक्षात राहत नाही. एवढ्या मोठ्या कीर्तनातून सार घेणं महत्वाचं आहे. ग्लासभर दूध पचत नाही, गडवाभर पचत नाही ना, चम्मचभर तूप खाव, तेवढंच आहे. बरोबर. त्याचप्रमाणे 2 तासाचं लक्षात राहत नाही ना, 2 वाक्य फक्त. तुम्हाला खरं वाटते ना की आपल्याकडून देवाची खरी पूजा झाली पाहिजे, तर ज्याप्रमाणे तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, देवावरती पाणी वाहता, त्याप्रमाणे इतरांना आपल्यापासून कष्ट होऊ नये, दुःख होऊ नये याची काळजी जर आपण घेतली तर मात्र देवावरती फुलं वाहण्यापेक्षाही कोटीपट पुण्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पदरी पडणार आहे. या अर्थाचा अभंग आहे. पहा, कोण्याही जीवाला दुखवू कधीच नाही, पण मात्र अन्याय झाला तर शांत बसू नये, हाही एक त्याच्यातला भाग आहे, तो भाग वेगळा. पण मात्र आपल्याकडून कोणाला दुःख होईल, आपल्याकडून कोणासोबत भेदभाव होईल, आपल्याकडून मत्सर होईल, तर मात्र तुम्ही कितीही 1 लोटा जलवा, कितीही देवावरती फुलवा, पण मात्र ते देवाला स्वीकार होणार नाही. ह्या प्रत्येकात जनमानसात वसलेल्या ईश्वराची पूजा सुद्धा आपल्या हातून झाली पाहिजे. असं जर वाटत असेल तर मनाला शुद्ध करून त्या ठिकाणी आपण व्यवहार शुद्ध केला पाहिजे. प्रत्येकाला सुख कसं पोहोचेल याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांचे दुर्गुण बघू नका, दुसऱ्यांचे सद्गुण पहा, दुर्गुण आपल्यातले पहा, त्याची निंदा करा. दुसऱ्यांना मात्र नेहमी सन्मान देत चला. ईश्वर तुमच्या सगळ्यांवरती, आपल्या सगळ्यांवरती ह्या एका सवयीने प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर खरं तर आम्ही आता एक राम महाराज आणि आम्ही सगळेजण जे महाराज मंडळी आहेत त्यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. आता मला वाटतं उद्याची एकादशी आहे ना, उद्याची एकादशी आहे. पण मात्र आम्ही सगळ्यांनी एकादशीच्या पर्वावरती कीर्तन प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन करायचं आणि त्या मागचा एकच शुद्ध हेतू आहे की आपल्या गावामध्ये ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक चांगलं शिबिर लहान मुलांचं झालं पाहिजे. पहा, आपण कितीही सप्ते केले आणि कितीही काही केलं तरी हे सगळं आपण आता हो ठीक आहे, बरोबर आहे, हे सगळं आता मंडपाच्या बाहेर गेलं की झालं जैसे थे होतो आपण. लहान लहान मुलं जर आतापासून परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं ना तर मात्र आपला समाज, पुढची येणारी जी पिढी आहे ते चांगली राहिली पाहिजे, पुढचा समाज चांगला झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर आज लहान लहान मुलावरती या कोवड्या कळ्या माझी लोपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. हा आजचा जो समाज आहे ना हा कालचा बालक होता, लहान मुलं होते आपण सगळं, आणि उद्याचा जो समाज आहे ना हे आजचे लहान मुलं आहेत. ज्याप्रमाणे ओल्या मातीवर कसाही आकार द्या, संस्कार द्या, तो होते, पण घट्ट झाली माती एकदा कडक झाली की मग जमत फुटील पण आकार घेत नाही. त्याप्रमाणे लहान लहान पोरांवरती संस्कार झाले पाहिजेत. त्याच्यासाठी एक शिबिराचं आयोजन आपल्या गावामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण सध्या नाही उन्हाळ्यामध्ये ज्याप्रमाणे आपण इतर कार्यांना सहकार्य करतो ना, ह्या एका कार्यासाठी आपण सगळे मिळून इतर या ठिकाणी सप्ताह झाला, यानंतर राम मंदिरात होईल, त्यानंतर रामटेकपुऱ्यावर बर्डे प्लॉट, कराडे प्लॉट, सगळीकडे सप्ताह आता मोठमोठे सुरू झाले. पण मात्र ह्या सप्त्यापेक्षाही मोठा परिणाम शिबिराने होऊ शकतो आणि ते बाल सुसंस्कार शिबिर आपल्या ह्या भागामध्ये लहान लहान मुलांसाठी 100 मुलांसाठी तरी झालं पाहिजे. त्याची व्यवस्था लागली पाहिजे. हे सगळी व्यवस्था लावणं हे तुमच्याकडे, तुम्ही जर साथ दिली तर मात्र हे सगळं होऊ शकतं. आम्ही फक्त शिकवू शकतो, काही बोलू शकतो त्या सगळ्या मुलांना. हे सगळे संत मंडळी, महाराज मंडळी जे आहेत हे सगळे आम्ही संतांचा विचार त्यांना देऊ शकतो. शाळेच्या भरोशावर राहिला नाही हा कार्यक्रम. शाळेत मुलं संस्कारी होत नाहीत, फक्त त्यांना पैसा कसा कमवावा हे शाळेत शिकवल्या जाते. आई वडिलांच्या पाया जर मुलगा पडत असेल, त्यांची आज्ञा जर मानत असेल तर त्याला एखादा गुण, एखादा मार्क वाढून मिळत
तो तुमच्यासोबत कसाही वागला, शाळेत जर त्यानं नंबर कमावला तर तो हुशार झाला. आज संस्काराला शून्य किंमत आहे या शालेय शिक्षणामध्ये, पण मात्र जीवनामध्ये संस्काराशिवाय मोठी किंमत कशालाही. तुम्ही सांगा, समजा मुलाला 99% मार्क आहेत, तो शाळेतून घरी आला मार्कशीट घेऊन 99%, कमी आहेत का मार्क? नाही. आणि लागलं त्याच्या मागं कुत्रं, त्या कुत्र्याला दाखवेल का भाऊ 99% मागं लागू नको? त्याचं त्याला धावता आलं पाहिजे, पण ते धावणं काही शाळेत शिकवत नाहीत. कायिक विकास त्या शिबिरामध्ये होणार आहे. दुसरं, आजकालची मुलं फक्त कागदी शिक्षण घेतात, बुद्धी चालवणं त्यांना जमत नाही. तुम्ही इंग्लिशचे आकडे ते बरोबर सांगतील, मराठीत आकडे एखादा 32 जमत नाही. का? कारण त्यांना ते बौद्धिक देण्यासाठी शिबिराची आवश्यकता. बौद्धिक शिक्षण, कायिक, बौद्धिक, वाचिक, त्याला असं शाळेमध्ये शिकवल्या जाणार नाही. बाबू चांगलं बोललं पाहिजे, बाबू सत्य बोललं पाहिजे, याच्यासाठी शाळेत मार्क. कारण त्याला किंमत नाहीये शाळेत सत्य वचनाला, सत्य बोलण्याला. पण आपलं शास्त्र सांगते ना, सत्यम वद धर्मम चर, हे त्याला शिबिरामध्ये सांगितलं जाणार. त्याच्या मनावर परिणाम होईल अशा प्रकारच्या सगळ्या महापुरुषांचे चरित्र त्याला सांगण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू. त्या लहान मुलांना, हे जे आता टवाळक्या करतात, लहान मुलं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, लहान मुलं टीव्ही पाहण्यात व्यस्त आहेत, लहान मुलं, हे सगळे काय चित्र आहे हो. आई वडिलांना खेळणं समजतं. माता पिता है बड़ा खिलौना, उनका कहना न माने, दे पैसा जाता हो सिनेमा उल्टी उनकी ताने, गुरुजन को शत्रु ही समझते ऐसा जमाना आया, तुकड्या दास कहे अब सुधरो, फिर ना उठे उठाया, घर घर चारित्र नीती शिकाओ. चारित्र शाळेत शिकवल्या जात नाही. लफडे वाढून राहिले शाळेच्या आणि कॉलेजच्या भरोशावर आणि ट्युशनच्या भरोशावर आपण सगळेजण राहून राहिलो. याच्यामुळे तुम्ही स्वीकार करा की नका करू, पण एक वाक्य बोलतो आणि थांबतो, पहा तुम्हाला पटते का, बरोबर आहे का. आपल्या मुलांना, म्हणजे आई वडिलांना जे आपले मुलं वाटतात की नाही, की आपला मुलगा एवढा चांगला आहे, ह्या सगळ्या आई वडिलांना ज्या दिवशी समजेल ना की आपला मुलगा किती बिघडलाय, मी प्रत्येकाचं म्हणून राहिलो, आपला मुलगा किती बिघडलाय हे ज्या दिवशी समजेल ना, त्या दिवशी आपल्या पायाखाली जमीन राहणार नाही. आपण सगळेजण याचं बघतो की त्याचा तसा, पण आपल्याला माहीत पडत नाही, किंबहुना आपण दुर्लक्षित करतो. पण मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक समाजातील हा लहान मुलगा प्रत्येक समाजातील मोठ्या माणसाला भिलाच पाहिजे, की त्याला वाटलं पाहिजे की हा मोठा माणूस आपल्या समाजातला आहे, याच्या समोर आपल्या मोहल्ल्यातला आहे. जातीचा नाही म्हणत मी, समाज म्हणजे जात नाही. प्रत्येक माणसाचा लहान मुलगा आपल्या मोहल्ल्यातल्या मोठ्या माणसाला भिलाच पाहिजे. त्याच्यासमोर त्याला तंबाखू खाता आला नाही पाहिजे. नाहीतर मग आम्ही जातो सकाळी, म्हणजे रात्र होते कीर्तनाला, दुसऱ्या दिवशी उठून मग गावाकडे जातो, त्यावेळेस मग मुलं विचारतात रात्री कुठं होते, आमच्या समोर खाता. म्हटलं बा, हे महाराज लोक हे कमीत कमी धोतर पाहून तर अंदर नाही म्हणे, खायचं तर कुणाच्या बापाला कशाला व्हायचं. तिकडून त्याचा बाप आला, मग त्याने तंबाखूचा हात मागे घेतला. म्हटलं का रे, आता कसा भिला? नाही म्हटलं, भिलो काही नाही, ते खाताना दिसलो तर अर्धा तेल द्यावं लागतं. ही परिस्थिती आहे सध्या समाजाची. प्रत्येकाचा धाक राहिला पाहिजे मोठ्या व्यक्तीचा लहान मुलांवरती. चांगल्या कामात जर पुढे असेल तर शाबासकी, पण वाईट कामात जर पुढे असेल तो माझा नसला, शेजारच्याचा जरी असला तरी त्याला भीती वाटली पाहिजे की काका आहेत, शेजारचे आहेत, कोणीतरी पाहून राहिलं, दडपणात राहिला पाहिजे. त्यावेळेस तो संस्कारी होईल. आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. शिबिरासाठी आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस फक्त नाही म्हणू नका, एवढी एक विनंती. आणि नंतर विठ्ठल जय जय विठ्ठल.